मुंबईतले आणखी 3 जण आयएसआयच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती मिळते। जावेद नबीवाला आणि अल्ताफ कुरेशी या दोघांच्या अटकेनंतर मुंबईतील आणखी 3 तरुण यूपीएटीएसच्या रडारवर आहेत। हे 3 जण कोण आहेत याचा पोलीस शोध घेतात। आयएसआय एजंट अल्ताफ आफ्ताब याला पैशांची रसद पुरवणारा जावेद नबीवाला याच्या चौकशीतून आणखी काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्याचं समजतंय। यूपीएटीएसचं पथक लवकरच आफ्ताब, जावेद आणि अल्ताफ या तिघांना समोरासमोर बसवून कसून चौकशी करणार आहे। राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पुढच्या 5 दिवसांमध्ये राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि कोकणामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मध्य प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। मराठवाड़ा एरिया में पास हो रहा है, इसके वजह से मराठवाड़ा और सदर्न पार्ट्स ऑफ मध्य महाराष्ट्र में एक आइसोलेटेड थंडरस्टॉर्म होने का संभावना है। हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत अवकाळी पावसाने राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये धडक दिलेली आहे। मनमाडमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झालाय। शिरूर, बारामतीमध्ये देखील काल गारपिटीसह पाऊस झाला। शिरूरच्या इनाम गावामध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालेला आहे, तर 2 जण वीज पडून जखमी झालेत। तिकडे सातारा, राहुरी, पारनेर या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळलाय। दरम्यान काल झालेल्या अवकाळी पावसामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शिवसेनेने आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। कारण उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादी जिल्हाध्यक्षांकडे मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान मध्यावधी निवडणुकांसंदर्भात विचारलं असता कोणत्याही पक्षाने निवडणुकीसाठी तयार असलंच पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। मराठवाड्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानासाठी काल उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते। मी कर्जमुक्त होणारच अशी संकल्पना शिवसेना सुरू करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। कर्जमुक्तीसाठी आम्ही लवकरात लवकर शिवसेनेच्या वतीने नुसत्या यात्रा नाही काढणार, तर शेतकऱ्यांना मी आता एक आत्मविश्वास देऊ इच्छितो की आता तुम्ही सगळे सोबत या, मी कर्जमुक्त होणारच अशी एक अभिनव संकल्पना शिवसेनेच्या वतीने आम्ही लवकरात लवकर जाहीर करतो आहोत। काल पुण्याबरोबरच राज्यातही दिवसभरात अपघातांचं सत्र दिसून आलेलं आहे। गडचिरोलीमध्ये सिरोंच्या आलापल्ली या मार्गावरती असलेल्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। लग्नकार्य आटोपून गावी परतत असताना ट्रक आणि जीपमध्ये टक्कर होऊन हा अपघात झाला। यामध्ये 8 जण जखमी झालेले आहेत, तर दुसरीकडे वर्ध्यातही वऱ्हाडींच्या गाडीचा आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय। गोंदियावरून परतत असताना सावळी खुर्द या फाट्याजवळ वऱ्हाडींची गाडी एका नादुरुस्त ट्रकला आदळली। यामध्ये हा अपघात झालेला आहे, तर धुळे शहराजवळच्या वरखेडी फाट्याजवळ 2 ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली आहे। विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये जवळपास 18 ते 20 जण जखमी झाले। अंडरवर्ल्ड किंवा कुख्यात गुंडांकडून खंडणीसाठी फोन आल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल। मात्र दस्तूरखुद्द राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांच्या बंगल्यावरून खंडणीसाठी फोन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। वाळू ठेकेदाराला 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदमांच्या टायपिस्टला अटक करण्यात आलेली आहे। महेश सावंत असं अटक करण्यात आलेल्या टायपिस्टचं नाव आहे। महेश सावंतने रामदास कदमांच्या बंगल्यावरून खंडणीसाठी फोन केल्याचं समजतंय। मी मलबागील पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं। सगळी टेप संबंधित माणूस जो पैसे न्यायला गेला होता त्याचे फोटो, त्याचे मोबाईल नंबर, त्याचा गाडी नंबर हा सगळा त्या पोलिसांना दिला। त्याच्यासमोर टेप वाजून दाखवली, तो नाही म्हणत होता आणि मग त्याला मी पोलिसांच्या ताब्यात दिला। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नीट परीक्षा देणाऱ्या 200 विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि अहमदनगर इथे नीटची परीक्षा घेतली गेली। मात्र नाशकातील 200 विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवरती एकलव्य स्कूल मुंडेगाव असा पत्ता आलेला होता। जेव्हा विद्यार्थी परीक्षार्थी इगतपुरी तालुक्यातील मुंडेगावात पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी नीट परीक्षेचं केंद्रच नव्हतं। शोधाशोध केल्यानंतर मुंडेगावातील एकलव्य स्कूल नव्हे तर नाशिकमधल्या पेठरोड इथल्या एकलव्य स्कूलमध्ये त्यांचा पेपर आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं। अहमदनगरमधल्या अकोले तालुक्यातील मन्याळे या गावामध्ये एका शेतकऱ्याने कोरड्या विहिरीत बसून आंदोलनाला सुरुवात केली आहे। भैरवनाथ जाधव असं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। भैरवनाथ यांच्यावरती कर्जाचा बोजा असून पतसंस्थेने जप्तीची नोटीस बजावली आहे। त्यामुळे कर्जमाफीची घोषणा होऊन जप्तीची कारवाई थांबवण्यासाठी जाधवांनी कोरड्या विहिरीत उपोषण सुरू केलं आहे।
राज्याचं सिंचन क्षेत्र जोपर्यंत 50% जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणं अशक्य आहे असं मत केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेलं आहे। पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने राजश्री शाहू महाराज सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमामध्ये बोलताना गडकरींनी शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला आघाडी सरकार जबाबदार असल्याचं बोललेलं आहे। मागच्या सरकारने केलेल्या चुकांमुळे शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली आहे असा आरोपही त्यांनी केलेला आहे। तसंच राज्यातील सिंचन क्षेत्रासाठी केंद्र सरकारने 36,000 कोटी मंजूर केल्याची माहिती गडकरींनी यावेळी दिली। दिल्ली के भ्रष्टाचार के विरोध में जो लड़ाई हुई उसके कारण केजरीवाल मुख्यमंत्री बन गए और आज उन पर आरोप होना इतने दुख की बात है, मैं कह नहीं सकता इसके बारे में। नागपुरातील तांडापेठ परिसरात झालेल्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय। तुलाराम धार्मिक आणि चंद्रशेखर भिसीकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून तिसरा आरोपी हा अल्पवयीन आहे। येथील तांडापेठ परिसरामध्ये कचरा वेचणाऱ्या पुरुषाशी या तिघांचं भांडण झालं होतं। यावेळी या व्यक्तीने केवळ शिव्या दिल्या म्हणून या तिघांनी त्याची हत्या केल्याचं समोर येत आहे। दरम्यान हत्या झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही। नागपूरच्या वर्धा रस्त्यावरती सिटी बसला अचानकपणे आग लागल्यानंतर प्रवाशांनी चांगलीच तारांबळ उडालेली आहे। रविवारी दुपारी ही घटना घडली, मात्र आग लागताच क्षणी लोक खाली उतरल्यामुळे यात कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती मिळतेय। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जातोय। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं, त्यांनी काही वेळातच आगीवरती नियंत्रण मिळवलं। कोल्हापूरच्या पैलवान रेश्मा मानेच्या ज्युनियर आशियाई विजेतेपद कुस्ती स्पर्धेचं तिकीट तिला मिळालेलं आहे। तैपैमध्ये 15 ते 18 जून या कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे। या स्पर्धेसाठी रेश्माचा भारतीय संघामध्ये समावेश झालेला आहे। रेश्मा माने ही गेल्या वर्षी राष्ट्रीय कुस्तीचं विजेतेपद पटकावणारी महाराष्ट्रातली पहिली महिला पैलवान ठरली होती। तिने राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेतही सुवर्ण पदकाची कमाई केली होती। रेश्मा कोल्हापूरच्या गंगावेस तालिमीमध्ये वस्ताद विश्वास हरुगले आणि तानाजी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते। अर्चना नेवरेकर फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्काराचं काल मुंबईमध्ये वितरण करण्यात आलं। यावेळी एबीपी माझाला सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनीचा पुरस्कार देण्यात आला। त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट पुरुष सूत्रधाराचा पुरस्कार एबीपी माझाचे प्रतिनिधी अमित भंडारी यांना देण्यात आला। या पुरस्काराचं यंदाचं 17वं वर्ष होतं। चित्रपट, नाटक, मालिका, वृत्तांकन या सगळ्या क्षेत्रातील गुणवंतांचा संस्कृती कलादर्पण तर्फे गौरव केला जातो।